नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलला आपले स्वागत करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची जाहिरात येऊन गेली आणि आपण फॉर्मसुद्धा भरलेले आहेत. तर या परीक्षेसंदर्भात आपण त्या परीक्षेचे स्वरूप, प्रश्नपत्रिका कशी असेल या संदर्भात माहिती घेणार आहोत. बघा यामध्ये आपण त्यांनी या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे आपल्याला. इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जाईल. बरोबर. त्यांनी बघा कनिष्ठ लिपिकसाठी एकूण 40 गुण ठेवलेले आहे आणि हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहतील. तसेच शिपाई हमाल या पदासाठी त्यांनी 30 प्रश्न ठेवलेले आहे, ते सुद्धा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न राहतील. त्यानंतर त्यांनी खाली बघा कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल. बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की संगणक ज्ञानावरील काही प्रश्न यामध्ये इन्क्लूड केले जाईल. ओके, त्या अनुषंगाने आपण काही प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. भारतीय लोकशाहीचे आर्थिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटनादुरुस्तीमुळे झाले आहे? ऑप्शन आहे बघा 73-74वी घटनादुरुस्ती, 42-43वी घटनादुरुस्ती, 75-76वी घटनादुरुस्ती, 45-46वी घटनादुरुस्ती. तर यामध्ये आपलं ऑप्शन येईल 1 क्रमांक 73-74वी घटनादुरुस्ती. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर याचं उत्तर येईल महात्मा गांधी. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न दिलेला आहे. पुढील कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर औरंगाबाद, नागपूर, पणजी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. तर ऑप्शन 4 नवी मुंबई या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. ओके. चौथा प्रश्न बघा. भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या घटकामुळे प्रभावित झाली? ऑप्शन दिलेले आहेत मंडल आयोग, महाजन आयोग, सरकारी आयोग, फाजिल अली आयोग. बघा याचं उत्तर येईल मंडल आयोग. त्यानंतर प्रश्न 5वा. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही? ऑप्शन दिलेले आहेत वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग, योजना आयोग. बघा याचं उत्तर येईल योजना आयोग. ओके. त्यानंतर इतिहासावरील आपण काही प्रश्न घेतलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न बघा. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? त्याचा आन्सर आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? हाही सर्वसाधारण सर्वांना परिचयाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे बघा नारायण लोखंडे. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न. मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरात मुलींची शाळा कोणी सुरू केली? याचं ऑप्शन आहे जगन्नाथ शंकरशेठ, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज. याचं आन्सर येईल जगन्नाथ शंकरशेठ. ओके. चौथा प्रश्न बघा. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? ऊस, कापूस, भात, नीळ. तर याचं आन्सर येईल 4 नीळ. त्यानंतर बघा खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? बघा ऑप्शन दिलेले आहे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चित्तरंजन दास, न्यायमूर्ती रानडे. तर याचं आन्सर येईल चित्तरंजन दास. ओके. त्यानंतर बघा भूगोलावर काही प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न बघा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? ऑप्शन आहेत अतिपर्जन्याचा प्रदेश, ओल्या दुष्काळाचा प्रदेश, पर्जन्यछायेचा प्रदेश, पश्चिम घाट. तर याचा आन्सर येईल पर्जन्यछायेचा प्रदेश. ओके. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न दिलेला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा आन्सर येईल पुणे. तिसरा प्रश्न बघा. लोह ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? याचं ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला काळी मृदा, गाळाची मृदा, जांभी मृदा, पिवळसर मृदा.
तर याचं ॲन्सर येईल जांभी मृदा. बघा 14 प्रश्न दिलेला आहे. भारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. बघा या ठिकाणी आपल्याला नद्या दिलेल्या आहेत. महानदी, गोदावरी, कृष्णा, नर्मदा. तर बघा भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी. तर ब ऑप्शन 2 आणि 3 या ठिकाणी आहे. त्यानंतर ऑप्शन आणि क यामधला फरक समजून घ्या. बघा गोदावरी, महानदी. महानदीची लांबी गोदावरी नंतर येते, म्हणजे आपला ऑप्शन येईल 2 ब ड क. ओके. त्यानंतर बघा 5वा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले? तर ऑप्शन दिलेले आहेत लोणंद, पाडेगाव, जळगाव, नागपूर. तर याचं उत्तर आहे पाडेगाव. ओके. अशाच प्रकारच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.